नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी हिवाळी अधिवेशनात विधान भवनावर काढणार मोर्चा. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेची बैठक पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयात पार पडली. या बैठकीत 11 डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशनात विधान भवनावर मोर्चा काढण्याचे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकमताने ठरवले. याबाबत माहिती देताना जयमाला कोळी म्हणाल्या की ग्रंथालय विकास परिषद यांच्या वतीने 11 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस मोर्चा निघणार आहे. ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत पाहिजे तसं पगारच भेटत नाही आहे. शेतकऱ्याचा रोजगार तितका आहे तितका कर्मचाऱ्यांना नाही आहे. एकच मागणी आहे की किमान वेतन लागू करावं आणि ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यावर दर महिन्याचा पगार मिळावा ही आमची अपेक्षा आहे. आणि येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये ग्रंथालयाचा महाराष्ट्रातून किमान 8 ते 10 हजार कर्मचारी हिवाळी अधिवेशनाच्या ह्याच्यावर जाणार आहेत आणि मागणीसाठी आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी अधिक माहिती देताना म्हणाले की आमच्या सार्वजनिक विकास परिषदेचं ब्रीद वाक्य आहे, ग्रंथालय हिताये कर्मचारी सुखाये. याप्रमाणे आम्ही महाराष्ट्रातले ग्रंथालय हे सांस्कृतिक वैभव केंद्र बनले पाहिजे. हे सातत्यानं मी 15 वर्षापासून शासनाकडे मागणी करतो की तर शासनाने आता नुकतंच परिपत्रक काढलं की प्रत्येक भागातल्या ग्रंथालयाने सांस्कृतिक वैभव केंद्र बनलं पाहिजे. शासनाचं GR नुकताच आलेलं आहे. आम्ही 15 वर्षापासून मागणी करतो. आमच्या ग्रंथालयाचा ग्रंथालय कायदा होऊन 58 वर्ष झाले, पण 58 वर्षामध्ये ग्रंथालय कर्मचाऱ्याला किमान वेतन मिळत नाही. ग्रंथालय कर्मचारी हा तोटपुंज वेतनावर काम करतोय. ड वर्गाच्या ग्रंथपालला 2200 ते 20 रुपये महिन्याला पगार मिळतोय. म्हणजे प्रत्येक दिवशी 70 रुपये पगार. हा स्वतःची उपजीविका भागवू शकत नाही तर कुटुंबाची उपजीविका कसे भागवेल. यासाठी शासनाला आम्ही विनंती केली आहे की ग्रंथालय कायद्यामध्ये दुरुस्त करा. ग्रंथालय कायद्यामध्ये दुरुस्त केल्यानंतर ग्रंथालय कर्मचारी हा 6 तास काम करतोय, 8 तास काम करण्याची त्यांना परवानगी द्या. 8 तास काम केल्यानंतर ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या. ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन त्यांच्या महिन्यात खात्यावर दर महिन्याला त्यांच्या खात्यावर जमा करा. आणि ग्रंथालय कर्मचाऱ्याला शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे प्रत्येक वर्षी 10% वेतनामध्ये वाढ करा. ह्या 4 मागण्यासाठी आम्ही 11 डिसेंबर 2025 रोजी नागपूरला हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यासाठी आम्ही इथं बैठक आयोजित केलेली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष सिद्धराम मुद्देबिहाळ, सिद्धराम बगले, मोहोळ तालुका अध्यक्ष संतोष परबत, संगीता कुमटेकर, आरती पाटील, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष गुरुशांत कुंभार, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष जगदीश गिडवीर व बहुसंख्य ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते.